श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत चातुर्मास म्हणजे काय. चातुर्मास का पाळला जातो, त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे कोणती आहेत, कोणते नियम पाळावेत, पूजा, जप आणि साधना, आहार नियम, काय खावे, काय टाळावे, महत्त्वाचे नियम, दान, सेवा आणि पुण्यकर्म, व्रत, सण आणि उपवासाची माहिती. चातुर्मास कोणते नियम पाळावेत, काय खावे, काय टाळावे, तसेच या काळात कोणते दान, जप, तप, व्रत आणि सेवा करावी, ही सर्व माहिती आज आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर लगेच आपण आपल्या @swami-3131 या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका आणि कॉमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. चातुर्मास म्हणजे काय, तर चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा पवित्र कालावधी. हा कालावधी आषाढ शुक्ल एकादशी देवशयनी एकादशीपासून सुरू होऊन कार्तिकी शुक्ल एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीपर्यंत असते. या 4 महिन्यात भगवान विष्णू योगानिद्रेत जातात अशी धार्मिक मान्यता आहे. या काळात साधना, जप, दान, उपवास, वाचन, पूजा आणि सात्विक जीवन जगण्याला विशेष महत्त्व आहे. चातुर्मासाचे महत्त्व पाहण्यास गेलो तर शास्त्रानुसार या 4 महिन्यात केलेले जेवढे पुण्य आहे ते अनेक पटीने वाढते. या काळात तुमचे केलेले नामस्मरण, भगवद्गीता वाचन, रामरक्षा, विष्णू सहस्रनाम, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, दासबोध यांचे या 4 महिन्यात अत्यंत मनापासून सेवा व पाठ केलेले खूप शुभ मानले जाते. आता भगवान विष्णू झोपतात का, याचा अर्थ भगवान खरोखर झोपतात असा नाही. याचा आध्यात्मिक अर्थ असा की या काळात मनुष्याने बाह्य सुखापेक्षा अंतर्मुख होऊन मनाचे शुद्धीकरण करावे. संतांनी या काळात साधना वाढवण्याचा संदेश दिला आहे. या चातुर्मासात नियम पाळणे खूप शुभ मानले जातात. आपण म्हणत असतो, अरे चातुर्मास आलाय, मला हे पाळायचे, ते पाळायचं आहे. हे प्रत्येकांना माहिती आहे, परंतु काही खूप छोटे छोटे आपल्या डोक्यातून जातो जे नियम असतात ते, आणि त्याचा भोग आपल्याला आयुष्यभरासाठी भोगावा लागतो. तर सोपे नियम जे आहे ते आपल्याला रोज लवकर उठायचे आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे आहेत. भगवान विष्णू आणि तुळशीची पूजा करावी. रोज दिवा तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. या काळात नामस्मरण करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. त्याचबरोबर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम आणि विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचे नामस्मरण करावे. सात्विक या 4 महिन्यात आहार घ्यावा. त्यामध्ये तुम्ही कांदा, लसूण टाळायचा. अनेकांचा संकल्प असतो. त्याचबरोबर खोटे बोलू नये. या कालावधीमध्ये राग, मस्ती, वाद टाळायचे आहेत. यामध्ये गरिबांना दान करावे, गरजूंना मदत करावी, मनापासून दान द्यावे. दुसऱ्यांनी केले म्हणून आपण करावे अशी वृत्ती ठेवून दान करू नका. कोणते पण दान करताना आपण मनापासून करत जा. पूजा, जप आणि साधना या 4 महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये खूप महत्त्वाचे आहे. आणि त्याचबरोबर आहार नियम पण खूप महत्त्वाचे आहे. आणि जे काही आपल्याला टाळायचे आहे, जे महत्त्वाचे नियम आहेत, दान आहे, सेवा आहे आणि पुण्यकर्म, याला खूप महत्त्व आहे. तुम्ही अन्नदान करू शकताय, वस्त्रदान करू शकताय, गोसेवा, गायीची सेवा करू शकताय. आता तुम्ही म्हणाल कशी करणार, तर गोशाळा असेल तर तिथे जाऊन तुम्ही गायीला
चारा देऊ शकतायत. गुरुवारच्या दिवशी तुम्ही गाईला घरातील भाकरी किंवा पोळी देऊ शकतायत. पक्ष्यांना दाणे द्या. आता पक्ष्यांना तुम्ही म्हणाल कसे द्यायचं, तर तुम्ही आपल्या टेरेसवर जाऊन एखाद्या कुंडीमध्ये, एखाद्या पात्रामध्ये तुम्ही पक्ष्यांसाठी पाणी ठेवू शकतायत. कारण उन्हाचे दिवस असतात. अगर हे पक्ष्यांना पाणी आजकाल भेटत नाही, तर तुम्ही ते दान केल्याच्याच बरोबर आहे. आणि मुक्या जनावरांना, मुक्या प्राण्यांना, पक्ष्यांना आपण जेवढे मनापासून दान करू, खायला देऊ, तर त्याचे पुण्य आपल्याला अनेक पटीने भेटते. तर आपण टेरेसवर गहू दाणे वगैरे टाकू शकतायत. जर तुम्हाला गोशाळेत जाणे शक्य नसेल, तर तुम्ही पक्ष्यांसाठी आपल्या टेरेसवर तर ठेवू शकताय. या प्रकारचे दान करावे. दररोज एक अध्याय तरी भगवद्गीतेचा वाचावा. या दिवसामध्ये आपली कोणती पण वाईट सवय असेल, कोणाला तंबाखू खाण्याची, कोणाला मद्यपान करण्याची, वेगवेगळ्या सवयी असतात, तर तुम्ही या चातुर्मासामध्ये संकल्प करावा. या चातुर्मासात आपल्याला संकल्प करून त्या गोष्टी आहेत त्या सोडता येऊ शकतात. आता मांसाहार टाळायचा आहे या 4 महिन्यामध्ये आपल्याला. मद्यपान, तंबाखू, गुटखा, भांडणे असतील, व्यसन, हिंसा, अतिझोप, अनावश्यक खर्च, या चातुर्मासात कोणतेही हे प्रकार करायचे नाही. मांसाहार आपल्याला बिलकुल करायचा नाही. त्याचबरोबर हे गुटखा, तंबाखू, हे तुमचे मद्यपान आहे ते देखील तुम्हाला करायचे नाही. उगाच घरात कुरकुर, भांडण हा प्रकार सुद्धा तुम्हाला करायचा नाही. लक्षात असू द्या. त्याचबरोबर आता अति झोप पण नाही करायची. चातुर्मासात कोणते व्रत येतात तर बघा, चातुर्मासामध्ये या 4 महिन्यामध्ये जे सण येतात, तर त्याच्यामध्ये गुरुपौर्णिमा येते, नागपंचमी येते, श्रावण येतोय, श्रावण सोमवार वगैरे, रक्षाबंधन येते, त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमी येते, गणेश चतुर्थी येते, पितृपक्ष येते, नवरात्र येते, दसरा, कोजागिरी पौर्णिमा येते, दिवाळी येते, तुळशी विवाह येते आणि प्रबोधिनी एकादशी. चातुर्मासात हे व्रत सण येत आहेत. आता चातुर्मासात कोणते दान करावे? सर्वजण म्हणतात काय दान करावे, काय दान करावे, तर तुम्ही बघा, गरजूंना, जे गरजू आहेत त्यांना कपडे दान करू शकतायत, मंदिरात जाऊन तुम्ही सेवा करू शकतायत, वृक्षरोपण करू शकतायत, झाडं लावू शकताय 1-2, गोशाळेत जाऊन त्यांचे सेवा करू शकताय. पाण्याची व्यवस्था, ज्या ठिकाणी पाणी नाही, काही नाही, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाण्याची व्यवस्था करू शकतायत. काही पाण्यासाठी एखादे जातात येतात, परंतु त्या ठिकाणी पाणी नाही, तिथे एखादी व्यवस्था पाणपोई वगैरे करू शकतायत. त्याचबरोबर अन्नदान करू शकताय. एखादी अनाथ शाळा आहे आणि तिथे अनाथ मुले शिक्षण घेत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही पुस्तके देऊ शकतायत, स्कूल बॅग देऊ शकतायत. अशा प्रकारे चातुर्मासाचे वैज्ञानिक महत्त्व म्हणजे पावसाळ्यात, आता वैज्ञानिक महत्त्व बघितलं तर पावसाळ्यात पचनशक्ती कमी असते, त्यामुळे हलका, सात्विक आणि स्वच्छ आहार घेण्याचा सल्ला आयुर्वेदात दिला आहे. या काळात स्वच्छता, संयम, आरोग्याची विशेष काळजी घेणे ही महत्त्वाची मानली जाते. चातुर्मास केवळ उपवासाचा काळ नाही, तर मन, शरीर आणि आत्म्याचे शुद्धीकरण करण्याचा पवित्र काळ आहे. आपल्याला क्षमतेनुसार जप, दान, सेवा, सात्विक आचरण यांचा संकल्प करायचा आहे. आणि याच्यामध्ये श्रद्धा आणि सदाचार यांनाच सर्वाधिक महत्त्व आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या चातुर्मास जो आहे त्याची सुरुवात जी आहे ती आषाढ शुक्ल एकादशी 2026 तेव्हापासून चातुर्मास सुरू होते. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे चातुर्मास म्हणजे काय, कोणते नियम पाळावेत, पूजा जप कसे करावे, आहार का सात्विक घ्यावा, त्याचबरोबर काय टाळायचे आहे, कशाचे महत्त्व आहे, दान कोणते करावे, कशा प्रकारे करावे, व्रत सण कोणते आहेत, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे मी तुमच्यासाठी खास शॉर्टमध्ये छान प्रकारे बनवला आहे. अजून तुम्हाला कशाची माहिती हवी असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन @स्वामी-3131 या चॅनलवर जाऊन तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकतायत. तुम्ही बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा. नवीन अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर त्यासाठी. अशा प्रकारे आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे सपोर्ट करा अशी मी तुम्हाला विनंती करते. अशा प्रकारे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू. कसा वाटला व्हिडिओ तो नक्की मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.